इकडे बघा यांचा बाटटब आहे. मामांचा मानपान चालू आहे. कितवी पासून तुमचा? आमचा पहिलीपासून. तुझ्या घरी माहिती होता? मम्मीने मला चिकार मारला घरून. मला जी काले असली ना ती माझी दिलवाली असते ना, तिलाच घेऊन येणार, दुसरी कोणाला करणार नाही. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप घरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या युट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती भरपूर प्रकारचे हालत आलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. पण आज आपण जाणार आहोत करंजा गावातले आदिवासी वाडीमधली दोन बहीण भावांची हालत आहे, रोहित आणि वैशाली. तर जाऊया आणि बघूया कशा प्रकारे होते आमच्या करंजा गावातली आदिवासी वाडीमधली हालत. आणि सर्व तुम्हाला जे जे काय होणार आहे परंपरा, त्यांची जशी संस्कृती आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. टाइमपास न करता जाऊया. पावसाने धुमशान घातल्या गावात, करंजा गावामध्ये. आणि एक तुम्हाला गोष्ट सांगतो, जे मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील व्हॉट्सअप वगैरे ते सर्व बंद आहे. माझा सिम कार्ड पासून सर्व डेट झालाय, कारण का काल मी उरणला गेलो होतो आणि रेनकोटचे खिशात, जसं माझा गेल्या टायमिंगला गोविंदाच्या दिवशी आयफोन गेला होता रेनकोटच्या पॉकेट मुळे, तसाच माझा OnePlus पण गेला आणि त्याच्यात माझे 2 सिम डेट झालेत आणि फोन पण माझा गेला, तो चांगलाच ठेवलाय. वाईट वाटते आठवल्यावर, पण काय कराल, तीच चुकी मी परत केली. पण रेनकोट मध्ये पाणी कसं जाऊ शकते, जाऊन ते काय करा. तर हलदीचा व्लॉग बघा. पोचले आता मांडवामध्ये. पावसाने थोडी हजेरी लावलेली आहे. ओमकार रोहितचा मित्र, आता तो रोहितचा आपल्याला घरी घेऊन जाणार आहे. मंडप बघा, पावसाची सोय केली पूर्ण. आणि हा समाज मंदिर आहे, तिथं मंडप टाकलाय. आणि आता इकडं चूल पेटवतात, वडे करणार आहेत. तर आपण रोहितच्या घरी जाऊया, रोहित आणि वैशाली. ठीक आहे. हे बघा अशी घर आहे तिकडं. युट्यूबवर टाका. हो मग युट्यूबवर टाकासाठी. अभिनंदन. काय बोलतोय, कसं वाटतंय? एकदम छान, एकदम छान, एकदम मस्त ना. मस्त बघा, तयारी झालेली आहे नवरदेवाची. एकदम खुश दिसते मला नवरदेव. आणि ताई कुठं आहे? ताई घरी. चला. हा घर आहे. नाही नाही नाही, नाव कायचा? पत्तू नाव. बघा इथे सर्व भाजीची तयारी चालू आहे, दुपारच्या भोजनाची तयारी चालू आहे. आणि बघा इकडे आपला नवरदेव स्वतः फिरवते सगळीकडे. इथं मला वाटते डाल शिजत ठेवले ना. आणि एक आहे घाऱ्या आणि चवली, घाऱ्या आणि चवली. आणि इथं सगळा महिला मंडळ परिवार आहे, मदतीसाठी आलाय. चला चला तयारी करा. आणि मांडवात केली आलेले आहेत. या चला. रोहित चाल दिला. केली आलेले आहेत सर्व. दादा परिवार केली बांधतायत. 2 केली बांधायला लागणार आहेत. 2 दार आहेत. एक वैशाली ताईचा आणि एक रोहितचा. घाऱ्यांसाठी तवा तयार केलाय. तुझी मोठी बहीण कसं वाटतंय? भावाचं लग्न आहे, कसं वाटतंय? खुश आहेत सर्वजण. असेच आनंदी राहा सर्वजण. नाव काय? युट्यूब बघतस ना? हे बघा आईचं घाऱ्यांसाठी पीठ मळतायत. भाचीसा भेटल्यात आपल्याला. नाव काय दोघींचा? तुझं नाव काय? नैना. आणि तुझा? अक्षदा. मस्त दोघींची नाव आहेत. मामाचं लग्न आहे, कसं वाटतंय? फुल मेहंद्या काढल्यात ना. ही बघ मेहंदी दाखव. मामाच्या हल्दीला लिहायचा ना हातावर. तुझी दाखव. तिने नाही काढली का? मामाने कोणनं आणून दिलं? मामाने कोणनं आणून दिलं काय? लाजतंय ती. खेळतायत त्या. शाळेत जाता की नाही?
कितवीला आहेस? पहिलीला आहेस. आणि तू? दुसरीला आहे. ही बोलत नाही जाम मस्त्या करते पोर, मला माहिती आहे ना. मस्त्या करतेस ना. दात कोणी खाल्ले? आई बघा मस्त घाऱ्याना आकार येतात. घाऱ्या करतो ये तू कर. अरे आई आपल्या सर्व व्हिडिओ बघते ना. मी सर्व बघते तुझ्या. चिंबोऱ्या सासू करत नाही. शकुंबा चिंबोऱ्या हावलीचा मारलेला इरपीर करत इरपीर हो. बघला. ते पण बघितलं. सगळा बगला. आजीने सगळी माहिती दिली ती. आजीची माहिती दिली ना. आम्ही इरपीर करतात. राजाला शुकुरबाई बसवली मानसीच्या आजी आजूसला सगळा बघतो. मस्त आकार येतात. असाच प्रेम ठेवा आमच्यावरती. तुझ्या साईबाबाची व्हिडिओ बघली जी. हा काय शिर्या चालत जाता तू. हो 10 दिवस ती बघली. सगळ्याच व्हिडिओ बघतात. चहा आणि घाऱ्या तयार आहेत. चहा पिवायला या. चहा पिताव. मस्त चालल्यात. मला ओळख करून दे रोहित. काकाची काकी. अजून बहिणीस. ही पण बहिणी. हा त्या तिन्ही बहिणी. ही आजी. ती तिकडे आहे. आई नमस्कार. काकीस. वहिनी नमस्कार. रोहित. ही मोठी मामी माझी. मोठी मामी. आणि काय रोहित. नवरदेवाची मामी आलंय. मामी नाव सांगा. नाव काय? सगळा परिवार एकत्र येऊन बघा घाऱ्या करतात. आणि इथं या साईडला मित्र आहे पण भाऊ. हा नाव काय याचा? अक्षय. इकडे बघा यांचा बाटटब आहे. बाटटब आहे यांचा बघा. एन्जॉय फुल एन्जॉय. ओपन बाटटब. आता माझ्यासोबत आहे नवरदेव बघा. कसा गॉगल बिगल घालून कडक मध्ये तयार आहे. तुला खुश आहे ना. कसं वाटतंय? आमचे पहिले ओळख दाखवतो. हा दुर्गेशचा मित्र आणि वर्गमित्र दुर्गेशचा. आणि मम्मीची ओळख आहे ना तुझी. हा घरी पत्रिक द्यायला आला होता आणि तेव्हा आमचा बोलणं झाला का असं आपण व्हिडिओ करूया. तर बोलतो ठीक आहे दादा हाऊसला तर करूया. तर करायला आलो पण थोडा पाऊस आलाय. तो पण थांबलाय पाऊस. आता रोहितकडे मोबाईल नाही. जाम याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी जाम प्रयत्न केला. नंतर शेवटी मी इथं आलो आणि त्याचा कॉन्टॅक्ट केला. रोहितकडे मोबाईल नाही. आता माझी व्हिडिओ कुठे बघशील? मी पहिला नवीन फोन घेईन. नंतर तुमचा फोटो बघेन. परत मी म्हणजे व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करूया. कराल. मोबाईल नवीन गेला आणि पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल राजकरंजाचा. आणि मी काय बोलतो तुझी तर मोबाईल नाही मग तू दिवस घालवतच कसा? म्हणजे असं म्हणजे कुठं पण जाते म्हणजे डीजे वाजवते. कुठं पोरांसोबत म्हणजे बंदरा फिरायला फिशिंग रॉडला तर जाते ना. फिशिंग वगैरे करते आणि पोरांसोबत फिरायला. आणि त्याला डीजे ऑपरेटिंगची आवड आहे. लॅपटॉप सुंदर पद्धतीने तो ऑपरेट करतो. बरोबर आहे ना. लॅपटॉप तुला येते ना. पण त्याची तो फोन नाही. पण तो ऑपरेटिंग करायचे असेल एडिटिंग करायचे असेल तर मित्राच्या काय भावाच्या फोनावरून करतो. आवड पाहिजे काय फोन असो नसो लवकरच फोन घे काय. आणि तुझे सर्व इच्छा पूर्ण होते आणि असंच कायम हसत राहा. आता आपण थोड्याच वेळात वैशाली ताईला भेटू. आणि तुम्ही टोटल भावंड किती? भाऊ आम्ही 7 जण. टोटल 7 जण. आणि मुलं किती? मुलं 3 मुलं आणि 4 बहिणी. असे 7 जण भावंड आहेत ते. तर असा आहे त्यांचा छोटासा आणि मस्त परिवार. तर सर्वांना भेटू आपण. आता वैशाली ताईला भेटू आपण. रोहितच्या बायकोची बहीण. बायकोचं नाव का सांग? सायली. सायलीची बहीण. कसं वाटतंय? ताईचं लग्न आहे इकडे. ताईचं लग्न आहे. कसं वाटतंय? आता ताई जाईल वाईट पण वाटत असेल ना.
काय नाही रोहित आहे तर मी आहे. हा बरोबर आहे. नवरदेवाची आई कोणी नाही मला खरं सांगते. रोहित सारखा माझा पोरगा नाही मला खरं सांगते. असं रोहित चांगला आहे. असंच आईची सेवा करत राहा. आईची सेवा करत राहा. आईशिवाय दुसरा कायच हे नाही. आईला मुलाशिवाय काहीच नाही म्हणजे खरी गोष्ट. आनंद आहे ना. आनंद मस्त मस्त. आपल्याला असेच कायम हसत राहा. टेन्शन नाही. खायला मिळालं बसून मी करून दिला. मी सासू आहे ना बस. पावडर बसून खाईल. माझ्यासोबत रोहितचा मित्र परिवार आहे जो ज्याने आपल्याला पहिल्यापासूनच सबस्क्राईब केलेलं आहे बघा. आधीपासूनच सबस्क्राईब केलेलं आहे. नाव काय मित्र तुझा. राज. अरे बाबा राज. आणि यांचं काय आई पण सबस्क्राईब आधी केलेलं आहे आपल्याला. सबस्क्राईब चांगला करा. रोहितने सोय बी केले का नाही. हो गेले. मित्रांच्या चेहऱ्यावर दिसतं की फुल सोय आहे. डिस्प्ले बघा कसला खतरनाक आहे. रोहित तू हसू नको. हा हे बघा सबस्क्राईब केल्याने पहिल्याच आपली नोटिफिकेशन आपलीच व्हिडिओ आहे बघा. तुम्हाला बैलगाडा शर्यत आवडते का नाही. राहुल भाईचा फॅन. राहुल भाई मथुर 1001. तू कधी फोन घेशील. जयेश पाटील आणि बाकासूर. मथुर सगळ्या बघितल्या आपले व्हिडिओ. बघ सगळ्या बघितलेल्या व्हिडिओ बघा. हाय हाय. नाव काय याचा. सुशांत. असा रागात काय बघतस. सुशांत. अरे बाबा एक सेकंड. अरे बाबा ही कोणची टी शर्ट आहे. कोणची आहे माहितीये का टी शर्ट. राजदीपच्या हल्दीला. माझी टी शर्ट आहे हल्दीची. कोणला मेहंदी काढायची असेल तर संपर्क साधा. तुझं नाव काय. वंश. कसली हेअरस्टाईल मारले बघा त्याने. एकदम शाहरुख खान दिसते. स्टाईल बघा. उभ्या राहण्याची पद्धत बघा मस्त. रामाचा बरं स्टाईल बघा. मामाच्या काय लग्नाला हल्दीला कपडे नाही घातलेस काय. सूट केलाय. आता हल्दीचा कार्यक्रम थोड्याच वेळेला चालू होईल. तयारी चालू आहे सगळी. पलाला देवर आहे बघा. आणि नेमकीच लाईट गेले. वरती देवार आईसाठी ओटी. मामूस. मामा काय भाच्या भाचीचा लग्न आहे. कसं वाटतंय. भाचीचा लग्न आहे. मामा थोडा भाऊक झालाय. आनंद झाला मला. मजा आनंद झाला. भाषेचा माझा आनंद झाला. मला जाम चांगला झाला. असू द्या असं वाटतं मला.
रात्री लाईट आणते बस आपण जनरेटर लावून मामा आणि भाचीचा नाटक नाता माझी सख्खी माझी बाकी ते डोळ्यात दिसते. आमच्या मामाच्या डोळ्यावरती कधी पण असते थोडी तरी पाहिजे थोडीफार. आता कसा पाऊस झालेला आहे ना म्हणून गाडी आमची कशी मटेरियल चालत नाही हो. भाच्या शालच लावली. मामाशी लावा मामाशी लावा 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 मामा शालच लागली पाहिजे. आता मामूस वाटत मामूस झाला उलटा. जास्त करवल्या करवल्या बहीण काय करताय? हे मामा बांधतात ना केलीला भानशिव. मामाने बांधायला लागते ना तो. हा असं आहे काय? मामा बांधतोय काय? मामा. आणि याच्यानंतर मामवण होईल काय? मामाचा मान होईल काय याच्यानंतर? मान होईल. आणि बघा जेवायची सुरुवात केलेली आहे पोरांनी. या साईडला पण टेबल मांडलाय. जेवा जेवा. यांचं पण आत्ताच लग्न झालंय. नवा जोडपा आहे. माझ्यासोबत वैशाली ताई आहे. बघा चेहऱ्यावर आनंद दिसतोय. कसं वाटतं लग्न तुला? बरं वाटतंय. आनंद लागले मस्त वाटतं. ताईलाच विचारूया काय काय कार्यक्रम झालाय. सकाळी पाया पडलो गणपतीच्या देवाजवळ पाया पडलो. नंतर हळद लावली. नंतर आता मामा बसतील. संध्याकाळी नाचतील. संध्याकाळी धमाल. संध्याकाळी धमाल. संध्याकाळी तुम्ही पण या नाचाला. मी तर आहेच. केली ना हळद लावतात. मामांचा मानपान चालू आहे. अजून मामे आमचे आलेच नाही. मामा चेष्ट ना विजय अजय राम माझा रमेश. तुमचा हनुम्या हरेश कृष्णा. ओके असे मामा आहे. अजून 2-3 आलेच नाही ना. अजून आले विजय चेतन असं आलेच नाही अजून. काका मामा आहे का? अजय
अरे बाबा तुम्ही पावसाने मेहरबानी केली. मेन म्हणजे संध्याकाळी नसेल तर बरं होईल, नाचा बिचारा मस्त भेटेल. नंतर चिकन हाणायला जाणार आहेत, पण मी आता घरी जाऊन आराम करते. सकाळी लवकर उठलो आहे आणि त्याच्यात आता मला असं वाटतं सर्दी झालेली आहे, कारण का थंड पाणी पिलं मग अशी मी प्यास लागलेली म्हणून. हाय. आणि ही वाडी आहे पूर्ण आहे बघा अशी पाठीमागं. आपला द्रोणागिरी यायचा मंदिर आहे ना, त्याच्या पाठीमागाची वाडी आहे. डोंगर आहे आपल्या इकडं, द्रोणागिरी डोंगर, त्याच्याच खालती वस्ती आहे सर्व. बघा. A few hours later. लाईट गेली होती सकाळपासून, ती आत्ता आली, म्हणजे म्हणून आत्ता आलो. डीजे वगैरे सेट झाला. माझ्यासोबत आहे दुर्वेश बघा, टाकाटाक आलाय मित्राच्या हल्दीला. सकाळपासून कुठं होतास? सकाळपासून कामाला गेलेलो. काम करो नाम करो. हे बघा सगळी तयार आहेत मांडवामध्ये. हाय. जेवायला बसली. जेवायला काय आहे? चिकन आहे आणि भाजी आहे. चिकन भाजी कोली सगळी पोरा दाखवते तुम्हाला. नंतर कोडू का फोटो काढते. स्माइल कर. हाय ए शाहरुख खान. मस्त हसतात बघा त्या. तिची स्माइल बघा. हाय. डीजे वगैरे बघा मजबूत लावलाय. धुरला उडवणार आहेत आज रात्री. यो बघ कोणला घेऊन आलोय. आला सकाळ याच्या केली ना पुरी तुझी. सकाळपासून त्याला काल आलो तरी बोलते दुर्वेश केला का नाही आणलास. काल कामालाच होतो मी. अरे काल विचारा तुला मी. बघा चिकन आहे. किती किलो बनवलाय? 21 किलो बनवलाय. आणि हे पण आहे ना कोलिम पण बनवलाय ना. कोलिम पण आहे आज. फुल मजा आहे बघा. कोलिम पण आहे. कोलिम भाकरी आणि चवलीची भाजी. ओके. यांचं लव्ह मॅरेज आहे. यांचं लव्ह मॅरेज आहे. ती पण वर्गातलीच आहे. वर्गात. अरे बाबा. आम्ही कसे चौघजण. आम्ही म्हणजे देवांश पण होता ना आपल्या. देवांश पण होता. देवांशला पण माहिती आहे. दुर्वेशला पण माहिती आहे. कितवी पासूनचा तुमचा? आमचा पहिलीपासून. पहिलीपासूनचा? पहिलीपासून. आता वय आहे त्याचं सध्या 20-21 आहे. 20-21. पहिलीपासूनचा तुमचा? 6 वर्षापासून. 6 वर्षाचा असल्यापासून तुमचा प्रेम आहे. प्रेम आहे. बाबा दुर्वेश तू करतस काय? नाही रे, आपल्याला जमाचा नाही. बघा करेल एक ना एक दिवस करेल दुर्वेश. एवढी वर्ष झाली आणि आज तो दिवस आलाय. कसा वाटतंय? छान आहे एकदम. त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय कसा आहे बघा. कसा स्टाईल आहे बघा, पद्धतशीर. सगळा. आणि त्याने तो डीजेचा सेट वगैरे पण त्यानेच जोडलाय ना. फुल मेहनत केलंय सर्व बघा. आणि हे सर्व मंडप वगैरे भावंडाई मिळूनच केलाय ना. असं सगळं आनंदी राहा. भेटायला कुठे जातो माहिती आहे? भेटायला त्याला माहिती आहे कुठं जायचं. याला सगळं माहिती आहे. अरे मला सगळं माहिती आहे. आता याला माहिती आहे. याचा काहीतरी सांग ना लपडा. सिंगल पीस. पूर्ण सिंगल पीस. यो सिंगल पीस पूर्ण. आया सिंगल पीस. आणि यो सिंगल पीस शब्द वापरलास ना, तुम्हाला काहीच पटलाय नाही तुझा. तू मित्राची बाजू घेतस दादा समोर. कसं माहितीये? सिंगल पीस पहिल्यांशी माझ्याच सोबत होता ना शाळेमध्ये, तेव्हाशीच मला माहिती आहे. त्याच्या पुढे काय माहिती नाही. आता कशी आम्ही शाळा सोडली ना, आता तू त्याच्या रस्त्याला गेलो, मी त्याच्या. बरोबर ना. तू विचारलास कधी तिला? विचारला कधी माहितीये? जेव्हा मी कामाला गेलो ना, लग्नासाठी कामाला येतो, तुला विचारला काय माझ्याशी लग्न करशील का? ती बोलली हो करीन. तर ती काय बोलली माहितीये? करीन लग्न, पण आई बापाने विचारला, कारण मी पळून नाही येणार. माझ्या आई बापाने लहानापासून वाढवले. मी पण बोललो मी पळून जायचं नाही. करीन तर दार लग्न करीन, आता करणार नाही. राहीन तसंच राहीन. बारीक असेल बारीकच राहीन, मोठा होणारच नाही असं बोललेलो. तर ती बोलायला लागली, म्हणजे असं वगैरे वगैरे सगळी म्हणजे काका मामा आहेत त्यांचे. त्याने विचारलं मी लग्न करायला
तुझ्याकडेच करणार, दुसऱ्याकडे कोणच्याकडे करणार नाही बोलले मला. खरंच का बोलते, पण ते चालेल म्हणते, असं ते असून ते आपण करू लागणार. तर आई बापाने विचारला त्यांचे, तर तुझ्या घरी माहिती होता? माझ्या घरी नव्हतं माहिती. कधी सांगितलंस? मम्मीला कधी सांगितला, मम्मीने मला शिकार मारला घरून. मारला शिकार लपडे, मला घराची माहिती नव्हती पहिले, पोरांसोबत जाऊन मग घरून मारल्यावर सांग काय झाला? काय झालं माहितीये तुला, तीच पोर हवी. मी ते दुसरी पोर बघितली, मी बोललो नाही बाबा मी पोर ना बघितली. मला जी काले असली ना ती माझी दिलवाली असते ना, तिलाच घेऊन येणार, दुसरी कोणाला करणार नाही. जर तिला करायचं असताना म्हणजे तिला सोडायचं असताना बारीकपासून सोडून टाका असता, नको माझ्याशी दुसरी पोर केली असती. मम्मी बोलली तू तुझ्या दम आहे, तू हटणार नाही वाटते बोलते. मी बोललो मम्मीचं तुझ्यावर जाम प्रेम आहे. पप्पाशी तांबड्याशी मारत पप्पा मला. हो तांबड्याशी मारत पोरीची पाटी. असं आज झालं ना चांगला झाला. आता तुम्ही एकत्र आहे, तुमचं एक मस्त आठवणीसाठी फोटो अशा स्टोऱ्या समजल्यात. अजून याच्या मित्रांना मला असं भेटायला लागेल याच्या एक स्टोऱ्या काढण्यासाठी. आता मी चांगला आहे ते समजलं ना तुला, आता थोडा चांगला आहे समजलाय. चल माहितीये वर्गापासून आमची म्हणजे दोस्ती अरे, आम्ही कोणाला उलट नाही बोललो, कोणाला काय नाही. मला तर अजिबात उलट नाही बोलत हो. बोल. आम्ही करपवलेला जेवण असतं ना, तर आम्ही मिल वाटके खातो ना. मिल बाटके चांगली मैत्री आहे तुमची. चांगली मैत्री. आणि एक पण समजा भेटला काय म्हणजे तू तुझे प्रेमाच्या पाठी शेवटपर्यंत राहिला. आता आत्ताची पोरं कशी आहेत मला सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. असंच अभिनंदन तुला, असंच आनंदी राहा. ठीक आहे, हाय कर. आणि आता डीजेवर नाचाची सुरुवात केलेली आहे. मांडवामध्ये एक मित्र मिळालाय मला, तो आपल्या सर्व व्हिडिओ बघतोय. नाव काय मित्रा? आकाश नाव आहे. तुला आपल्या चॅनलवरती कुठला व्हिडिओ बघायला आवडतात? सगळं एवढं फिरायला जातात ते किल्ले बिल्ले. म्हणजे सर्व बघायचं म्हणजे बघायला गेलात तर सर्व व्हिडिओ आवडतात आपल्या, म्हणजे ना. असाच प्रेम आणि ओळख दाखवल्याबद्दल धन्यवाद. कसा वाटला व्लॉग? पावसाने सुद्धा मेहरबानी केली आणि लाईट पण वेळेवरती आली, म्हणून मांडव गाजवता आला त्यांना सर्वांना. आणि एक गोष्ट सांगायची आहे की रोहित आणि वैशाली हे दोघे सख्खे भाऊ, आणि सायली आणि तिचा सक्का भाऊ, सायली वहिनी आणि सक्का भाऊ म्हणजे रोहितची जी वाईफ आहे ती सायली, हे दोघं आणि हे दोघे यांचं आपसात लग्न आहेत. म्हणजे
त्यांच्या घरची पोरगी या घराची सोय होईल, यांच्या घरची पोरगी त्या घराची सोय नाही, असं म्हणजे अलट पलट. याला आता प्रॉपर शब्द नाही आहेत आणि या शब्दाला तुमच्यात काय बोलत असेल म्हणजे आता यांचं रिलेशन कसं झालं, आलटी पलटी झालं असा, ते रिलेशन काय बोलत असेल तुमच्यात तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि नवीनच आदिवासी संस्कृती आपल्याला बघायला मिळाली, कसे त्यांच्यात हालत घेऊन जात नाही, त्यांच्या आपल्या घरात सर्व हालत वगैरे लावतात आणि मामवण पण होते आणि अजून घाऱ्या वगैरे बनवतात, जसं जसं त्यांची इच्छा असते तसं असं बनवतो. तुम्ही सर्व तर तुम्हाला मी दाखवलंय, फुल धमाल असते. आणि पाऊस असो काय असो कार्य थांबत नाही, ते तुम्ही या ब्लॉग मध्ये बघितलं सुद्धा असाल, किती पावसात नाचत होती पब्लिक. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून, काळजी घ्या.